तिकडे कोल्हापूरमधील शिवसेना उबाठाचे नेते के.पी. पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली। मुश्रीफ यांच्या घरी जाऊन मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल त्यांचा सत्कार त्यांनी केला। त्यामुळे निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीत गेलेले के.पी. पाटील पुन्हा महायुतीकडे येणार असल्याची चर्चा जोर धरू लागली। राज्याचे कृषी मंत्री झालेले माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या स्वागताची होर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत, कारण माणिकराव कोकाटे यांच्या होर्डिंगवरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ गायब आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे फोटो होर्डिंगवर पाहायला मिळत आहेत। महायुतीचा मंत्र्यांचे होर्डिंग आणि त्यात महाविकास आघाडीच्या खासदाराचे फोटो हा विषय नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा आहे। माणिकराव कोकाटे यांना राज्याचं कृषी मंत्री पद मिळाल्यानंतर त्यांचं नाशिकमध्ये जोरदार स्वागत केलं जात आहे। नाशिकमधील शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर माणिकराव कोकाटे यांच्या स्वागताचे भले मोठे होर्डिंग लावण्यात आलेलं आहे। मात्र या होर्डिंगवरती छगन भुजबळ यांचे फोटो गायब झालेले आहे, तर दुसरीकडे या होर्डिंगवरती ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे फोटो मात्र झळकताना पाहायला मिळत आहे। आणि हेच राजाभाऊ वाजे यांचे फोटो या होर्डिंगच्या निमित्तानं चर्चेचा विषय ठरत आहे। नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांचं स्वागत होतं आहे आणि स्वागतापूर्वी असे मोठे मोठे होर्डिंग जे आहे ते शहराच्या वेगवेगळ्या भागात लावण्यात आलेले आहे। आणि हे होर्डिंग लागलेले असताना या होर्डिंगवरती ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे फोटो मात्र चर्चेचा विषय ठरलेले आहे। प्रोटोकॉलमध्ये जे फोटो टाकले जातात नेत्यांचे, त्या प्रोटोकॉलमध्ये आता आपल्याला राजाभाऊ वाजे यांचे फोटो पाहायला मिळतात। त्यामुळे राजाभाऊ वाजे यांचं पाठबळ माणिकराव कोकाट्यांना होतं, अशा प्रकारचा आरोप गेल्या काही दिवसांपासून केला जात होता। आणि लोकसभा निवडणुकीमध्ये राजाभाऊ वाजे यांनी माणिकराव कोकाटे यांचं काम केलेलं होतं, अशा प्रकारचा आरोप देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी केलेला होता। आणि या सगळ्या आरोपानंतर आता नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचे होर्डिंग लावलेले आहे माणिकराव कोकाटेंच्या स्वागताचे आणि सत्काराचे। त्या होर्डिंगमुळे मात्र ही चर्चा जी आहे ती अधिक प्रमाणामध्ये वाढल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहे, मात्र त्यांचे फोटो देखील कुठल्याही होर्डिंगवरती आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या होर्डिंगवरून छगन भुजबळ आऊट झालेले आहे, तर तिकडे ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे हे इन झालेले आहे। त्यामुळे राजाभाऊंचे फोटो माणिकराव कोकाटेंच्या होर्डिंगवरती झळकू लागल्याने या फोटोची मात्र जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।